लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेत आज काय होणार आहे तर ते आपण पाहणार आहोत। जसं की आपण इथं पाहतोय अद्वैत हा कलाच्या घरी आला आहे। तर संगीता ही अद्वैतला सांगते की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करते। तर अद्वैत चांदेकराचा गणपतीचा प्रसाद हा तिच्या हातात देतो आणि ठीक आहे म्हणून बसायला जातो। इतक्यात काजल ही बाहेर येते आणि अद्वैतला बोलते की हे घ्या प्रसाद, तुम्ही पाया पडलात पण तुम्ही प्रसाद मात्र घेतला नाहीत आणि प्रसाद देऊन ती निघून जाते। इतक्यातच संगीता ही अद्वैतला विचारते, काय हो कला ही अशी अचानक कशी काय गेली? ते त्याबरोबरच अद्वैत हा ताबडतोब त्याच्या खुर्चीवरून उठतो आणि संगीताकडे जातो आणि बोलतो, काय सांगू तुम्हाला मिसेस खरे, मला तिची ही सवय अजिबात आवडत नाही। त्याचबरोबर संगीता ही अद्वैतला सांगते ती परत आली ना की तिला बरोबरच चांगलाच धडा शिकवा म्हणून। त्याचबरोबर अद्वैत हा सगळ्यांसमोर बोलतो की मी तुम्हाला सांगतो की तुमची मुलगी ही एक नंबरची खवचट आहे। तर हे ऐकून कलाचे बाबा हे हसू लागतात आणि बोलतात, अद्वैतला सांगतो की अहो नवरा बायकोच्या नात्यामध्ये हे चालायचंच, कोणीतरी हे एक ऐकत नाही आणि दुसरं त्याला ऐकायला ते भाग पाडतो। हे ऐकून संगीता हसू लागते आणि दुसरीकडे काजल ही उदाहरण देते की अगदी ही खरेबाईसारखी गोष्ट आहे। तर अद्वैत हा कन्फ्यूज होतो, म्हणजेच विचारतो। तर काजल ही सांगते की खरेबाई ही कोणाचंच ऐकत नाही, पण आपले खरे बाबा आहेत ते तिला सगळं ऐकायला भाग पाडतात। अगदी तसंच म्हणून ती सुद्धा हसू लागते आणि इकडे संगीता ही चिडते आणि तिच्याकडे गप्प बस म्हणून तिला मारायला जाते। दुसरीकडे बाबा हे बोलतात की बाजूचा गणपती आहे, मी तिकडे गेलेलं चालेल ना? तर त्यावरच अद्वैत हो चालेल ना म्हणून त्याला बाय करून तिथून निघून जातात। तर संगीता ही बोलते की जावई बापू तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते। तर तितक्यातच अद्वैत हा संगीताला म्हणतो की तुम्ही चहा तो नंतर बनवा, आधी तुम्ही मात्र इथे बसा, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे। तर संगीता ही टेन्शनमध्ये येते आणि बोलते महत्त्वाचं म्हणजे नक्की काय? त्यावरच अद्वैत सांगतो की त्याचबरोबर अद्वैत हा संगीताला विचारतो की मिसेस खरे आता सर खरे जे काय म्हणाले ते काय होतं? म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये हे असंच चालतं का? म्हणजे संसारात पण हे असंच चालतं, म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय म्हणायचं होतं त्याला? तर त्यावरच संगीता ही अद्वैतला विचारते की त्यावर तुम्ही एवढे गोंधळून गेलेले का असे वाटताय? तर अद्वैत हा संगीताला सांगतो की अहो खरंच मी गोंधळून गेलो आहे, म्हणून तर तुम्हाला विचारतोय आणि इथे मला कळतच नाही आहे की मी अचानक असं का वागतोय। म्हणजे हे बघा तुमची मुलगी ही अचानकच दिल्लीला निघून गेली आणि जे ती गणपतीची मूर्ती बनवत होती ते कामसुद्धा ती अर्धवट सोडून गेली। तर त्यावर संगीता ही बोलते, अच्छा हे टेन्शन आहे होय? तर त्याच्यावर अद्वैत बोलतो की नाही, मुळात हे टेन्शनच नाही आहे। ती विचारते मग नक्की कसला प्रॉब्लेम आहे? वर अद्वैत सांगतो की तिचं ते अर्धवट राहिलेलं जे काम आहे ते मी पूर्ण केलं। मग त्यावर संगीता वा वा असं म्हणायला लागते। तर अद्वैत बोलतो की वा वा असं नाही आहे मिस खरे, तो तिला सांगतो की मी हाच प्रॉब्लेम आहे आयुष्यात, मी कोणाचंही अर्धवट राहिलेलं काम जे आहे ते कधीच पूर्ण केलं नाही आहे। कोण आहे मी मिसेस खरे? तर संगीता हे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बोलायचा प्रयत्न करत असते। तर अद्वैत तिला बोलतो की हो समजलं मला। आणि त्याचबरोबर तो त्यांना सांगतो की मी असं ऐकलं आहे की संसारात माणूस बदलतो, सवयी लागतात, म्हणजे खरंच्या सहवासात राहून मी असं बदलायला लागलो आहे का? नक्की काय ते तर मला काही कळतच नाही आहे। संगीता मात्र तिच्या गालावर हात ठेवून ही त्याचं बोलणं ऐकत बसते। तर अद्वैत तिला सांगू लागतो की ऑफिसमधले जर कोणाचं काम हे असं अर्धवट राहिलं असेल तर मी ते कधीच पूर्ण करत नाही, कारण ते माझ्या एथिक्समध्येच बसत नाही आणि हीचंच काम पूर्ण करायला का गेलो मी? आणि आता मध्यंतरी ते काउन्सिलर सर आहे, मी त्यांच्याकडे सुद्धा गेलो होतो, पण ते काय बोलत होते हे तर मला काही कळतच नव्हतं। ते मला खूप कन्फ्यूज करत होते, गोंधळात पाडत होते, त्यांचं बोलणं काय मला नीट कळत नव्हतं। म्हणूनच मला तुम्हाला विचारायचं आहे की हा नक्की काय प्रॉब्लेम आहे?
तुम्ही माझी मदत करू शकता का, की मला नक्की काय होतं आहे आणि माझा नक्की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर. तर संगीता ही मनातच बोलू लागते की आई अंबाबाई, जावई बापू माझ्या कलेचा खूप विचार करत आहेत. दोघांमधलं ही नातं लय लय फुलतं आहे आणि ही लय आनंदाची गोष्ट आहे. गणपती बाप्पा बघतोय ना व, म्हणून ती अशी हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असते. तर अद्वैत हे सगळं पाहतो आणि तिला लगेच आवाज देतो, मिसेस खरे काय झालं म्हणून. तर संगीता ही भानावर येते आणि अद्वैतला सांगू लागते. ती त्याला सांगते, कसं असतं ना जावई बापू, एकदा आपण संसारात पडलं तर हे समतं असंच होतं. एकमेकांचे स्वभाव आपल्याला हळूहळू कळायला लागतात. मग हळूहळू एकमेकांची मनं सुद्धा जुळायला लागतात. आणि नवरा आणि बायको एक वेळेला हा एकच विचार करतात. आणि कधीकधी तर असं होतं की नवरा आणि बायको एक वेळेला हे एकच वाक्य बोलतात. त्यावरच अद्वैत हा संगीताला सांगतो की नाही हो मिसेस खरे, आमच्या बाबतीत तर मात्र हे असं काहीच होत नाही. बरोबरच तो तिला सांगतो की आम्ही दोघंही खूप वेगळी माणसं आहोत, मी एक टोक तर ती एक टोक. तर त्यावरच संगीता बोलते की हे असं तुम्हाला वाटतं, म्हणजेच एकमेकांचं खूप राग येतो, खूप भांडण होतात, खूप राग येतो, पण एकमेकांची ही मनं जुळलेली नसतात, एकमेकांना आपण ओळखत नसतो, त्यामुळेच हे असं होतं. लय टोकाची भांडणंसुद्धा होतात. नंतर कसं होतं, एकदा की मनं जुळायला लागली तर एकमेकांशिवाय करमेनासं पण होतं. म्हणजेच जरा जरी आपला माणूस हे नजरेआड गेलं तरी लय अस्वस्थ व्हायला होतं, लय चलबिचल होतं मनाची. त्याबरोबरच ती त्याला सांगते की तुम्हाला आमच्या दोघांची एक गंमत सांगू होतं. तर त्यावरच अद्वैत हो म्हणून अशी मान डोलवतो आणि ती सांगायला सुरू करते की आमच्या नैनीच्या वेळेला मी जेव्हा माहेरपणाला गेले होते तेव्हा आमच्या ह्यांना अजिबातच करमतच नव्हतं. तेव्हा ते सारखे फोन करायचे, ते पण शेजाऱ्यांना, आणि एक दिवसाआड सतत पत्र पाठवायचे. जे माहेरची माझ्या घरातली सगळी मंडळी ही मला चिडवायची की तुझ्या नवऱ्याला बघ, की तुझ्या नवऱ्याला तुझ्याशिवाय करमतच नाही. आणि ह्याचं कारण म्हणजे सवय, की सवय झाली तुझी त्याला. म्हणून अद्वैतला ती ह्या सगळ्या गोष्टी सांगू लागते. अद्वैत मात्र हा विचारातच असतो. बरोबर ते अद्वैतला सांगते की तुम्ही जे काय सांगताय ते बरोबर आहे, काही दिवस जाऊ द्या, मग तुमचं जे उत्तर आहे ते तुम्हालाच सापडेल. तर दुसरीकडे रोहिणी ही राहुलशी कॉलवर बोलत असते. ती त्याला सांगत असते की राहुल, त्या हिऱ्यांचा हार पहिल्यापासून माझं डोकं फिरलं आहे, त्या हिऱ्यांवर फक्त आणि फक्त तुझा हक्क आहे. आणि त्याला सांगते की आपण पाण्यासारखा पैसा ओतला आहे ते हिरे मिळवण्यासाठी, आणि काहीही करून ते हिरे ते आपल्याला मिळायलाच हवे. तर राहुल तिकडून रोहिणीला सांगतो, तो तिला बोलतो की मम्मा, माझ्या डोक्यामध्ये एक सॉलिड प्लॅन आहे आणि आता तू काळजी करू नकोस, ते हिरे आपल्याकडे आलेच म्हणून समज, कारण हा प्लॅन तर मी एक्झिक्यूट करूनच राहणार आहे आणि ते हिरे आपल्याला नक्कीच मिळतील. म्हणून तो फोन ठेवून देतो. दुसरीकडे अद्वैत हा घरात जायला निघतो तर त्याच्या फोनवरती त्याला कलाचा कॉल येतो. पहिलं तर तो दुर्लक्ष करतो आणि ताबडतोब लगेचच बाहेर येतो आणि तिच्याशी फोनवर बोलतो की हा खरे बोल म्हणून. तिला विचारतो काय म्हणते दिल्ली. तर त्यावरच ती तिकडून बोलते की म्हणजे इथे काम आहे खूप, पण मला आपल्या घराची खूप आठवण येते आहे, मनाने अजूनही घरीत आहे. आणि त्याला विचारते की घरी गणपती आले असतील ना चांदेकर. तर त्यावरच अद्वैत हो, मी फोटो पाठवलेत ना तुला, म्हणून तिला असं उत्तर देतो. ती बोलते पण फोटोमध्ये प्रत्यक्ष अनुभव नाही ना रे. त्याचबरोबर अद्वैत तिला सांगतो पण काय करणार, शेवटी काय माहिती बाप्पानेच हे घडवून आणलं असेल. आणि त्याचबरोबर तिला सांगतो की हो, आई मला म्हणत होती की हे जी कॉन्फरन्स आहे ती आपल्या बिझनेससाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यावरच कला ही तिथून हो, त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे समजावलं आहे हे अद्वैतला सांगत होते. त्याचबरोबर ती त्याला सांगते की पण तरीही मला वाटतं ना रे की माझी तिकडे काहीच मदत नाही. त्याचबरोबरच अद्वैत हो ते आहे,
आणि त्याचं मत बदलून बोलतो की नाही नाही, मी आहे ना, मी करतो सगळं, तू फक्त तिकडे लक्ष दे, मी इकडे सगळं सांभाळेन, तू काळजी नको करू. बरोबर कला ती तिथून सांगते की माझे जे डिझाईन्स आहेत ते इकडे सगळ्यांनाच आवडतात. तर त्याबरोबरच अद्वैत हा तिला सांगतो की तुझ्या डिझाईन्सबद्दल कोणालाही डाऊट आहे का. बरोबर अद्वैत हा तिला सांगतो की तुझं इथे लक्ष द्यायचं काहीच काम नाही आहे, तू अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस, तू तिकडे कामावरती खूप चांगलं लक्ष दे. बरोबर कला ही अद्वैतला बोलते की वाव चांदेकर सर, जशी तुमची आज्ञा. म्हणून ती बोलते चल ठीक आहे, ठेवते मी आता, इकडचे व्हॉलेंटियर्स मला बोलवतात आहेत. ते म्हणून ती फोन ठेवून देते. त्याचबरोबर अद्वैत हा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो, पण इतक्यात कलानी तो फोन ठेवलेला असतो, म्हणून तो निराश होतो आणि तो घरामध्ये जातो. जसं तो घरामध्ये जातो तो समोर भेंडीची भाजी बघतो आणि बोलतो कला, तुला माहिती आहे ना मला भेंडीची भाजी नाही आवडत ते. तर तिकडे रजनी ही कोपऱ्याला बसलेली असते आणि बोलते कला नाही तर रजनी चांदेकर आहे. तर तो काकी अगं तू आहेस, म्हणजे ते नाही बोलायचं होतं असं म्हणतो. तर दुसरीकडे तो बोलतो की मी इकडे बसू का, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर काकी हो बस ना म्हणून त्याला सांगते. तर तो तिकडे बसतो आणि सगळ्यात आधी कलाच्या घरून आणलेला प्रसाद हा तिला देतो. तिला सांगतो की हे मिसेस खरेंनी दिलं आहे आपल्यासाठी, हा देवाचा प्रसाद आहे. म्हणून रजनी तो प्रसाद घेते आणि साईडला ठेवते. आणि त्याचबरोबर अद्वैत हा त्याच्याच विचारच असतो. इतक्यात रजनी त्याला विचारते काय झालं, बोल ना, तुला बोलायचं आहे ना माझ्याशी काहीतरी. तो तिला विचारतो की काकी, जर समज अचानकच एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसते आणि मग अचानकच ती आपल्याला बेअरेबल होते, म्हणजे अचानकच आपण तिला सहन करायला लागतो आणि मग अचानकच आपल्याला तिची कमतरता ही जाणवायला लागते. हे सगळं एकमेकांसोबत वेळ घालवला म्हणून होतं का, तो हे सगळं तिला विचारायला लागतो. तो तिला सांगतो की सहवास आणि सवय या दोन्हीही एकच गोष्टी आहेत ना, म्हणजे सहवासामुळे सवय होते आणि सवयीमुळे हा सहवास हवासा वाटतो. तर त्यावरच रजनी मात्र त्याचं बोलणं हे ऐकतच असते. त्याला मनात माहिती असतं की तो काय म्हणतोय, पण तिचं बोलणं ती शॉक होते आणि हसू लागते. आणि ती अद्वैतला विचारते की नेमकं तू कोणाबद्दल विचारतोयस मला. त्याचबरोबर अद्वैत तिला सांगतो की ते सगळं सोड ना, तू मला सांग की नेमकं हे सगळं कशामुळे होतं आहे. तर रजनी ही त्याला सांगते की तू म्हणतोयस ते बरोबर आहे, सवयमुळेच तर होतं हे सगळं. तर अद्वैतला हे ऐकून आनंद भेटतो आणि तो बोलतो येस, आणि तो त्याच्या जागेवरून उठतो. आणि त्याचबरोबर तिला सांगतो की वाटलंच होतं मला, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सवयीमुळे होलं. सवयीमुळे शर्ट, पॅन्ट, घडी, तुझ्या हातातली सुरी, घडी, या सगळ्या गोष्टीची पण आपल्याला तर सवय होते ना. त्यावर रजनी हो ना म्हणून असं त्याला उत्तर देते. त्याचबरोबर अद्वैत हा रजनीला विचारतो की काकी, तुझं आणि श्रीकांत काकाचं सुद्धा अरेंज मॅरेज आहे, तर तुझं आणि श्रीकांत काकाचं कसं नातं आहे. तर रजनी श्रीकांतचं नाव ऐकून थोडीशी उदास होते. आणि त्याचबरोबर अद्वैत तिला विचारतो की तुला श्रीकांत काकाची आणि श्रीकांत काकाला तुझी कधी अशी आठवण येते का. व रजनी मला नाही माहिती, आमचं ह्या गोष्टीवर कधी बोलणं नाही झालं, म्हणून असं अद्वैतला उत्तर देते. अद्वैत थोडा कन्फ्यूज होतो आणि परत खुर्चीवर येऊन त्याच्या काकीच्या बाजूला बसतो. त्याचबरोबर तो तिच्या काकीला विचारतो पण म्हणजे इतक्या वर्षापासून तुला श्रीकांत काकाची सवय तर झालीच असेल ना. तर ती हो, मला ह्यांची सवय झाली आहे, पण ह्यांना माझी सवय झाली की नाही हे मला माहिती नाही आहे. आणि त्याचबरोबर त्याला सांगते की कसं असतं ना की एकाने ठरवायला लागतं की हा संसार आपल्याला निभवायचा आहे आणि तो गाडा आपल्यालाच पुढे न्यायचा आहे, म्हणजे कसं तो संस्कार टिकू लागतो आणि आमच्यामध्ये तो गाडा जो आहे तो मी खेचते. त्याचबरोबर अद्वैत हा मनात विचार करू लागतो की नक्की हे नाते कसे असतात. एका बाजूला खरे आईबाबा आहेत, म्हणजेच मिसेस खरे अँड मिस्टर खरे एकमेकांना समजून घेतात, आणि दुसऱ्या बाजूला रजनी काकी ही अशी जी एकटीने गाडा ओढतीये. त्याचबरोबर तो तिला धीर द्यायचा प्रयत्न करतो, तिला बरं वाटतं
आणि तो शांत होतो. तर इतक्यातच रजनी त्याला म्हणते की कोणीतरी एक असतंच ते जबाबदार, जे शांत राहतं, भांडण काढत नाही. अद्वैत बरोबर आहे आणि त्यावर म्हणतो की कोणीतरी एकाला ठरवायला लागतं की आपल्याला भांडायचं नाही आहे म्हणून. पण ही खरे तर नुसती दिवसभर भांडतच असते. मी तिला सतत सांगत असतो की आपण नको भांडूया, शांत राहूया, पण ती मात्र माझं काही एक पण ऐकत नाही. आणि त्यावरच तो तिला बोलतो की एनिवेज मला माहिती आहे की हे सगळं कशामुळे होतं. हे सगळं फक्त सवयीमुळे होतं. ह्या गोष्टीची आता मला क्लॅरिटी मिळाली आहे. आणि हे सगळं बोलून तो तिकडून निघून जातो. तर इकडे दुसरीकडे रात्री होती आणि तो झोपायला येतो. तो ब्लँकेट आणि उशी घेऊन येतो आणि विचार करतो आता तर खरे नाही आहे ना, तर आता तर मी खाली झोपू शकत नाही, आता मी वरच झोपतो. म्हणून तो वर झोपायला जातो. जसा तो बेडवर झोपतो तसे त्याला वेगवेगळे विचार येतात. त्याला ते सगळ्या गोष्टी आठवतात ज्या त्यांनी कलासोबत घालवलेल्या असतात. त्याला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आणि इतक्यातच तो परत उठून बसतो आणि विचार करतो की मला या सगळ्या गोष्टी का आठवतात आणि त्याचं डोकं दुखायला लागतं. म्हणून तो लगेचच त्याची उशी आणि ब्लँकेट हा खाली त्याच्या अंथरुणावर टाकतो आणि तिकडे झोपायचा प्रयत्न करतो. तर इतक्यातच बेडवर त्याचं मन येऊन बसतो. तर लगेचच तो मन त्याचं बोलतो की काय काय करताय चांदेकर. तर तो उठतो आणि बोलतो की तू इथे काय करतोयस, म्हणून तू जा इथून. म्हणून तो बोलतो की आणि ह्यापुढे मला चांदेकर बोलायचं नाही, चांदेकर मला फक्त आणि फक्त ही खरेच बोलणार. त्यावर त्याचं मन त्याला सांगतं की तू गप्प बस रे, तू किती आणि किती आठवण काढशील तुझ्या खरेची, ॲक्सेप्ट कर ना तू की तुला तिची आठवण येते म्हणून. तर हे सगळं बोलून तो कन्फ्यूज होतो आणि तो खाली यायला निघतो. तर दुसरीकडे राहुल हा चोरून घरात यायला शिरतो. तर अद्वैत हा खाली येतो कारण त्याला त्रास होत असतो. तर तो बघतो की कोणीतरी आलं आहे म्हणून. तर इथे राहुल हा गपचूप बाप्पाजवळ येतो आणि बाप्पाच्या गळ्यात असलेला तो हिऱ्यांचा हार काढायचा प्रयत्न करत असतो. तर लगेचच अद्वैत हा लाईट लावतो आणि त्याला रंगे हात पकडतो आणि काय करतोयस तू इथे म्हणून खूप जोरात ओरडतो. तो इतक्या जोरात ओरडतो की घरातले सगळे हे जागे होतात आणि हॉलमध्ये येतात. आणि तितक्यातच तिकडे आभा, सरोज वगैरे पण येतात. तो सगळ्यांना ओरडून सांगतो की हा चोरून घरात आला होता. तर रजनी ओहम वगैरे शांत होतात आणि तो त्याला विचारतो की नेमकं कशासाठी तू घरात आलायस, हे मला खरं खरं सांग. तर राहुल हा बोलतो की मी बाप्पाच्या पाया पडायला आलो आहे म्हणून. तर दुसरीकडे रोहिणी ही टेन्शनमध्ये येते आणि बोलते काय करायचं ह्या मुलाचं. तर दुसरीकडे सरोज येते आणि राहुलला विचारते कशाला आलायस तू पुन्हा इकडे, तुला लाज नाही वाटत परत इकडे यायला. तर आभा आपण त्याला विचारतात काय करायला आहेस तू इकडे म्हणून. तर रोहिणी ही मनातच बोलते की काय करू मी या मुलाचं, ह्याला एक काम सांगितलं तर ते सुद्धा धड करता येत नाही. पण सगळ्यांचं हे बोलणं ऐकून राहुल सगळ्यांना खोटं बोलतो. सगळ्यांना बोलतो की आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा बसलेत आणि मी फक्त आणि फक्त बाप्पाच्या पाया पडायला आलो होतो आणि मी त्याच्या पाया पडून परत घरी जाणार होतो. घरीच म्हणजे इथून निघून जाणार होतो. मला फक्त बाप्पाच्या पाया पडायच्या होत्या. म्हणून तो सगळ्यांसमोर चप्पल काढतो आणि बाप्पाच्या पाया पडायचं नाटक करतो आणि सगळ्यांसमोर बाप्पाशी बोलायचं नाटकं करतो की बाप्पा मी आता सुधारलो आहे, माझी चूक मला कळाली आहे, पण मात्र घरात कोणालाच माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे. आणि त्यावरच सरोज ही त्याला ओढते आणि त्याला खेचते आणि त्याला जोरात कानाखाली मारते. तर हे बघून रोहिणीला खूप राग येतो आणि त्याची बायकोच तेच नैना सुद्धा बघतच राहते. रोहिणी चिडते आणि बोलते की सरोजची हिंमतच कशी होते की तिने माझ्या मुलावर हात उचलला. तर सरोज इकडे राहुलला विचारू लागते की अगदी देवासमोर तरी खोटं बोलू नकोस म्हणून. तर राहुल नाही मी खोटं कशाला बोलू ह्याच्यावरच सांगतो आणि तर सांगतो की मी खरंच इकडे देवाच्या पाया पडायला आलो होतो, मला बाकी काहीच नव्हतं पाहिजे. तो सगळ्यांसमोर तमाशे घालतो की मला माहिती आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, त्या चुकीसाठी हवं तर मला मारा,
तर दुसरीकडे अद्वैत हा त्याला विचारतो की तू मुळात इकडे पाया पडायला तर आलाच नव्हतास, तू इथे हिऱ्यांचा हार चोरायला आला होतास. जर तुला पाया पडायच्याच असतात तर मगाशी तू शूज काढले असतेस, तू सगळ्यांसमोर आता शूज काढले नसतेस. तर सरोज ही चिडती आणि अद्वैतला सांगते की आताच्या आता ह्या माणसाला घराच्या बाहेर हकल. बरोबर ती बोलते की इतकं सगळं करूनसुद्धा तुला माझ्या घरात यायची हिंमत कशी झाली. आणि त्याला बोलते की सगळ्यांसमोर माझ्या मुलाची ही छितू झाली होती, सगळ्यांचा माझ्या मुलांवरून हा विश्वास उडाला होता आणि इतकं सगळं करूनसुद्धा तू माझ्या घरात आलास तरी कसा.